नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक सुंदर अशी बॅगची ऑर्डर आली आहे। तर सुंदर अशी छोटीशी पर्स बनवणार आहोत। त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी आपण एक साडीचा छोटासा बघा लेसचा जो तुकडा आहे तो घेतलेला आहे। एक चेन घेतली आहे 10 इंचाची, अस्तर घेतला आहे आणि बघा हे मेन फॅब्रिक आहे। तुमच्याकडे जे नवीन फॅब्रिक असेल पडेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। इथे बघा डबल फोल्ड आहे। याची उंची जी आहे ती आपण घ्यायची आहे 7 इंच। हे बघा अशी मोजून घ्यायची आहे 7 इंच। या साईडने कमी आहे थोडंसं म्हणून सारखं कट करून घेऊ आपण। बघा असं इथं मी 7 इंच घेतलं आहे। रुंदीला घ्यायचं आहे आपल्याला 10 इंच। अशा पद्धतीने 7 आणि 10 इंच आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी बघा आपण 2 हे पार्ट कट करून घेतले आहे। व्यवस्थित सारखं कट करून घ्यायचं, आता शिवायला प्रॉब्लेम नको। आता अस्तर सुद्धा आपल्याला 2 पार्ट कट करून द्यायचे आहे। त्याला डबल फोल्ड आहे कापड अशा पद्धतीने। या ठिकाणी आपण बघा 2 इंचाची एक पट्टी कट करून घेणार आहोत। बघा अशी एक पट्टी कट करून घेतली, अजून एक पट्टी आपण कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघा 2 पट्टी आपण कट करून घेतल्या आहे। स्टिचिंग दाखवते। सर्वात अगोदर आपण स्ट्रीप आहे त्या तयार करून घेणार आहोत, नंतर चेन वगैरे अटॅच करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण जी 2 इंचाची पट्टी घेतली आहे त्याला डबल फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फोल्ड करायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण स्ट्रीपला। आता याची लांबी जी आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। जेवढे लांब किंवा छोटे पाहिजे असेल ते तेवढे तुम्ही घेऊ शकता। याची शिलाई फक्त मी 50 रुपये घेतलेली आहे, म्हणजे कापड वगैरे सगळं माझंच होतं। बघा अशी स्ट्रीप आपण तयार करून घ्यायची। आपल्याकडे बघा शिल्लक राहिलेले कपडे असतात ना, ब्लाऊज पीस म्हणून उरलेले वगैरे, त्याचा या ठिकाणी वापर केला। इथं बघा आपण 2 स्ट्रीप अशा कट करून घेतल्या आहे। आता इथं आपण मध्यभागी सेंटर काढायचा। साईडला बघा 1.5 ते 2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। या स्ट्रीप जॉईंट करून घ्यायच्या आहे, जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही लावायचं। आता याच्यावरती बघा दोन्ही पण साईडने आपण जॉईंट करून घेणार आहोत। तुम्हाला जर लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही बघा कापडावरती अगोदर जॉईंट करून घ्या, नंतर स्ट्रीप जॉईंट करा। इथं मी लेस वगैरे लावणार नाही कारण थोडंसं चांगलं वाटत नव्हते, ब्ल्यू कलरचं होतं म्हणून। आता बघा आपण चेन अशी उलटी ठेवून एक सरळ शिलाई मारून घेतली आहे। आता याच्यावरती बघा अस्तर ठेवलं आहे आणि सरळ शिलाई मारून बघा असं फोल्ड करून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तुम्ही तर कॅनव्हास वगैरे वापरला तरी चालेल किंवा बघा अशा पद्धतीने आपण इथं एक दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला। आणि सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण तयार करून घ्यायचा। बघा चेन खाली ती सुईची आहे ठेवेल, वरून आपल्याला जे मेन कापड आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने। आता इथं बघा आपण अस्तर सुद्धा ठेवून घेतलं आहे। इथे मी अलग अलग लावून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला पण समजेल कसं जॉईंट केलं।
आता अशा पद्धतीने आपण याच्यावरती एक दाब टीप देऊन घेणार आहोत वरती चेनच्या साईडला. तर इथे आपली बघा दाब टीप पण देऊन झाली आहे. आता जी आपण 2 इंच दुसरी एक पट्टी घेतली आहेत ना ती डबल फोल्ड करायची आपल्याला आणि त्याला सरळ शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर आपल्याला आवडीनुसार प्लेट टाकून घ्यायचे आहेत. बघा अशा प्लेट टाकून घेत आहे मी. चला या प्लेट आपण टाकून घेतल्या आहेत बघा अशा. आता या ठिकाणी बघा इथं मी जे अस्तर आणि जे एक फॅब्रिक आहेत ना त्या साईडने करून घेतलं आहे. फक्त एकच फॅब्रिक आपण इथं घेतलेलं आहेत बघा. त्याला आपण असे त्याच्यावरती ठेवून हे वेळ तुम्हाला दाखवते बघा. 3 पार्ट आहेत त्या साईडला आहे. एक पार्टवरती आपल्याला ही लेस आहेत ना आपण फ्रिल तयार केली ती अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित. तुम्ही इथं बघा राऊंड शेपसुद्धा देऊ शकता खालच्या साईडने 1 इंचावरती. म्हणजे राऊंड असा आकार येऊन छान दिसायला पण छान दिसेल. पण तुम्ही चौकोन जर ठेवलं तरी चालेल. इथं बघा असं मी फोल्ड केलं. एक्स्ट्राचे धागेदोरे कट करून घ्यायचे. आता अस्तर त्या साईडला ठेवायचं आणि मेन फॅब्रिक आहे या साईडला ठेवायचे. दोन्ही पण पार्ट वेगवेगळे करायचे आपल्याला आणि पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे. मध्य इथं अस्तरवरती आपल्याला 2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे फक्त पलटी करण्यासाठी. रनर आजच्या साईडला ओढून घ्यायचं आपल्याला चेनचं जे आहे ते. म्हणजे पलटी करण्यात आपण सोपं जाईल. बघा अशा पद्धतीने. आता इथं थोडंसं आपलं अंतर म्हणजे 2-3 इंच सोडून द्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड आहे थोडंसं ते कट करून घेतलं मी. इथं बघा आपण जे जागा ओपन ठेवल्या आहेत ना तिथून आपण पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा आपण हे पलटी करून घेत आहोत. व्यवस्थित कोपरे वगैरे काढून घ्यायचे आहे कॉर्नर. आता जी ओपन बाजू आहेत ना ती बघा आपण अशी फोल्ड करायची आहे तशीच आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आतमध्ये कुठं आपण धागे दोरे अजिबात काही दिसणार वगैरे नाही. तर सुंदर अशी आपली पर्स बघा या ठिकाणी तयार झाली आहे. मी कॅनव्हास वगैरे टाकलेला एकदम सॉफ्ट आहे तशी दिसायला पण खूप छान दिसते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा फ्रिल तुम्ही वेगळ्या कलर जर लावली ना तरी पण चालली असते. तर माझ्याकडे बघा हीच कापड पडलेलं होतं मग मी लावली. तर कसं दिसतं नक्की सांगा. याच्या आतमधून तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता बघा. कुठेही धागे दोरे आपले अजिबात दिसत नाही, काहीच नाही. बनवायला पण अगदी सोपे, अगदी 10 मिनिटामध्ये तयार होते. त्याची प्राईस फक्त मी 50 रुपये घेतली आहे. कसा वाटला तुम्हाला जर पाहिजे तर कमेंट करून नक्की सांगा.